शॉर्ट बॉल आहे, हाफ ट्रॅकर, अर्ध्या पिच वर आपटला होता बॉल. भव्य स्वागत झालंय. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ हवाई सफर करण्यासाठी. षटकार. भव्य स्वागत. संदीप पाटील मुरबीवाला आणि त्यांच्यामुळेच खरं तरी स्पर्धा यशस्वी सुद्धा होते. फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दूरवरून चेंडू आणावा लागेल. आणखीन एक बहारदार फटका. षटकार. आठ बॉल मध्ये 30 धावा. दमदार सुरुवात करण्यात आले. जेम्सचा हाही बॉल पाठवलाय डाऊन दी ग्राउंड आणि समोरच्या दिशेला जेम्सच्या डोक्यावरून ठोकलाय. उत्तुंग. षटकार. तीन षटकारांचा खेळ मात्र सादर केलाय. सुपर बॅटिंग फ्रॉम विनीत. ओ यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून बॉलला पाठवला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. फुल टॉस समोरच्या दिशेला ऑन द राईज खेळलाय. एक टप्पा खात बॉल निघालाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. आणखीन एक फटका. चौकार. जेम्सचा फुल टॉस तोही पाठवलाय आणि प्रत्येक बॉलवर बाउंड्रीज आणि इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे जेम्सची सुटका नाही. या चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या बॉलवर मिळतील तब्बल 7 धावा आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या त्या 33. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे परंतु रेफर करण्यात आलंय. DRS ची मागणी मात्र करण्यात आली यावेळेस फील्डिंग टीम कडून फर्स्ट राईट साठी. इकडे मात्र पंचांचं टकाना. परंतु पाहूया ज्या पद्धतीनं सुरुवात झाली. विनीत माळी 8 बॉल मध्ये 39, सौरभ माळी 5 बॉल मध्ये 11. ओ यावेळेस मात्र उत्तुंग भिरकावून दिलाय. ऑन साइडला वाईड इश लॉंगर बॉल लाईनच्या बाहेर. गगनभेदी. षटकार. नाईक आणि जितेंद्र घर धाकटा खांदा टीमची जोडी ज्यानं 56 धावांची भागीदारी केली होती आणि या भागीदारी मात्र मोडीत काढले आणि सर्वोत्तम भागीदारीचा उच्चांक नोंदवलाय. काय जबरदस्त बॅटिंग. रिव्हर्स स्वीपचा कलात्मक फटका. 4 धावा चौकाराच्या सहाय्याने तब्बल धावफलकावर 61. हायएस्ट पार्टनरशिप इन दिस टुर्नामेंट. तळोजा नाईट धमाक्यामध्ये सर्वोत्तम भागीदारी माडकोली संघाचे ओपनर्स विनीत माळी आणि सौरभ माळी यांच्या नावावर. क्लास बॅटिंग मात्र पाहायला मिळाले आतापर्यंत. 10 बॉल मध्ये 49 धावांवर खेळतोय आणि इथे मात्र स्ट्रोक कबसला बीट करत चाललाय. विनीत माळीचं अर्धशतक धावफलकावर.
वॉलफेड एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. मांडकोलीच्या विनीतनं ठोकलंय तळोजा नाईट धमाक्यामध्ये हे अर्धशतक, या स्पर्धेमधले दुसरं अर्धशतक. सुपर बॅटिंग फ्रॉम विनीत माळी. काल सरफराज शेख कोणी संघाचाच खेळाडू ज्यानं मात्र 14 बॉल मध्ये 52 कुठल्या होत्या. आणि दुसरा फलंदाज आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेगला, परंतु उंच उडी मारत जयेश पाटीलला मात्र आपला ॲथलेटिक्स दाखवलंय. उंच उडी झेपावत संपूर्णपणे झोकून दिलं होतं. शरीर जवळ हवेमध्ये होतं. असं वाटलं होतं कुठेतरी ही बॉल 6 धाबांकरता निघालाय की काय, परंतु त्याच वेळेला मात्र ओळी संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू मात्र धावून आलाय. व्हाट सेव. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या समोर कोणी उभे राहू नका, थोडे लांब उभे राहा. यावेळेचा हा फटका फसलाय. बॉल हवेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅच ड्रॉप. संपूर्णपणे दबावाखाली खेळतोय की काय ओळी संघ असंच मात्र वाटायला लागलंय. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळाला असता, जॉन्टीला पहिली विकेट ओळीला मिळाली असती, परंतु तेही घडलेलं नाहीये. बॉल सीमा पार निघालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात. वसीम हे स्ट्रायकर बॉलर. राऊंड स्टम्प्स व्हाट ए शॉट. अप्रतिम फटका. बॉलला पाठवले सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक बहारदार कलात्मक विनीत माळीचा षटकार. आणि यापेक्षा आक्रमकता काय असू शकते. अक्षरशः दाण उडवले मित्र म्हणेन गोलंदाजांची. हा सुद्धा फुल लेंथ होता, प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. थोडासा नाराज झाला विनीत. डॉट बॉल खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. राजदीप पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता. 18 धावांना सुरुवात केली होती षटकाला, परंतु शेवटला 2 चेंडू ते डॉट काढले होते त्यानं. हा स्ट्रोक सरळ कॅचसाठी जायला हवं होतं. हाफ चान्स जरूर होता, परंतु विनीत आहे तिकडे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन जेलसाठी जायला हवं होतं. भले रिझल्ट काही लागला असता तरी चाललं असतं, परंतु बॉल निघून गेलाय सरळ थर्डमॅनला. 4 धावा मिळतील. नशिबाची साथ सुद्धा मिळापा. चेंडू हवेमध्ये होता आणि इकडे जरूर बाउन्सरसाठी गेला. खरं तर बाउन्स घेण्यासाठी गेला होता. टप्प्यावर धावले क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडी गफलत झाली. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय खणखणीत चौकार. स्कोर मांडकोलीचा 84 रन्स ऑन बोर्ड. इकडे थोडासा हेलिकॉप्टर लुक दिलाय. फुल लाईन तो खोदून काढलाय. लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. ही 100 होतील का या मॅच मध्ये. दस्टमचा पहिलाच बॉल लॉफ्टेड कव्हर्सला हेलिकॉप्टर. व्हाट ए शॉट. अद्वितीय फटका पाहायला मिळालाय. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. यावेळेस मात्र विनीत कडून क्लास पा. पुन्हा एकदा रिप्ले मधून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि तोही हेलिकॉप्टर नाही खेळू शकत. यासाठी मात्र प्रचंड मोठा सराव लागतो. प्रचंड मोठी गुणवत्ता लागते या फटक्यांसाठी. आणि विनीत माळी आणखीन एक वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय. दे धक्का घे छक्का. नऊ षटकार आणि 6 चौकारानं विनीत माळी जाऊन पोहोचला 81 वर. टीमची टोटल 97. 97 धावा. काय खेळलाय संपूर्णपणे. तळोजा नाईट स्पर्धेमध्ये अक्षरशः मित्र म्हणेन मैदान दणाणून सोडले या वाघानं. चेंज ऑफ पेस होता, तोही ओळखलाय, त्यालाही पाठवलंय. हवाई सफर करण्यासाठी 100 धावा कंप्लीट मांडकोलीच्या.
103 धावा धाव फलकावर. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 87 धावांवर जाऊन पोहोचलाय. आणि अजूनही जर पाहायला गेलं तर सलगचे 3 षटकार प्रेषित वर. 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. आणि विनीत माळी आता मात्र सर्वोत्तम वैयक्तिक शतक ठोकणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं, विनीत माळीच्या समर्थकांचं मात्र लक्ष लागलंय. ओ इकडे मात्र मिसकूट झालाय. फटका बॉल हवेत आहे. विकेट किपर धावलाय. झेल तर नाही पोहोचू शकलाय. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय आणि रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र पाहू.